राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या गावची चवमध्ये. मंडळी, जर तुम्हाला गुडघे दुखीचा, कंबर दुखीचा आणि मनके दुखीचा जर प्रचंड त्रास असेल ना, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. कारण की मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे, ते पण घरगुती आणि ते पण आयुर्वेदिक. तर चला आपण उपायाला सुरुवात करूया. लोखंडाची कढई असल्यामुळं आपल्या शरीराला लोह घटक भेटतो. कढईमध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकून घ्यायचं आहे. मोहरीचं तेल तुम्ही दुकानामधलं घ्या किंवा लाकडी घाण्यावरचं घेऊ शकता. मंडळी, एक लसणाची कांडी घेतलेली आहे, चांगली सोलून घेतली. आपल्याला ह्या तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. इथं घेतले आहेत मी 10 लवंगा. लसूण घेतला आणि ह्या लवंगा आपल्याला ह्या तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. लसणामधील लवंगामधील जे काही घटक आहेत ना, ते ह्या तेलामध्ये उतरत आहे. त्याचं कारण असं, आपण चुलीला अगदी छोटासा जाळ ठेवलेला आहे. तुम्ही जेवढा जाळ कमी ठेवशाल ना, तेवढं आपलं तेल हे एकदम छान असं तयार होणार आहे, एकदम आयुर्वेदिक. मंडळी, बघू शकता आपलं तेल तयार झालेलं आहे. लसूण जर आपला पूर्णपणे जळून गेला ना, मग आपलं पूर्णपणे तेल तयार होत नाही. अगदी चांगल्या पद्धतीमध्ये आपलं तेल तयार झालेलं आहे. तर तुम्ही ह्या तेलाचा उपयोग दररोज सायंकाळी झोपताना नक्की करा. तुम्हाला फरक कधी पडेल? कंबर दुखीसाठी, गुडघे दुखीसाठी, मनके दुखीसाठी 11 दिवसाच्या नंतर कमीत कमी 70 ते 80% ह्या तेलामुळे फरक पडणार आहे. आपल्या तळपायाच्या बोटापासून तर डोक्यापर्यंत ह्या तेलाने आपल्याला सर्व अशी मालिश करायची आहे. कमीत कमीत 15 मिनिटं मालिश करायची आहे. तुम्हाला जर तुमच्या घराच्या 5 पायऱ्या जर चढता येत नसतील ना, 11 दिवस जर हा उपयोग केला नाही तेलाचा, तुम्ही 500 पायऱ्या चढणार आहात फक्त 11 दिवसाच्या नंतर. इतकं तुमचं शरीर स्ट्रॉंग होणार आहे. आता भरपूर ताई दादा विचारतील, दादा हे तेल नेमकं केव्हा लावायचं? तुम्ही हे तेल सकाळी लावू शकता आणि रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा हे तेल लावू शकता. मंडळी, या तेलावर विश्वास ठेवा, तुमच्या दादावर पण विश्वास ठेवा आणि आजच ह्या तेलाचा उपयोग करायला नक्कीच सुरुवात करा. मंडळी, आता उपाय दुसरा सांगतो. हा उपाय तुमच्या इतक्या फायद्याचा आहे ना, मी घेतलेला आहे लोखंडी तवा आणि लोखंडी तव्यावर ही राख बघू शकता. ही आहे चुलीमधील राख. आपल्या जुन्या काळातील आपले आजी आजोबा पणजोबा असू द्या, आपल्या घरात जेवढे भांडे असायचे ना, स्टीलच्या असू द्या, ॲल्युमिनियमच्या असू द्या, लोखंडाच्या असू द्या, XYZ कसे असू द्या, आणि सर्वांच्या घरात आता आहे ना, हे स्टीलचे भांडे असतात. तुम्ही या जर स्टीलच्या भांड्यामध्ये जेवले, त्या स्टीलच्या भांड्यातून तुम्हाला कुठलाच घटक भेटत नाही. पण तुम्ही जर लोखंडाच्या भांड्यामध्ये जेवले किंवा लोखंडाच्या कढईमध्ये स्वयंपाक बनवला, तर आपल्या शरीराला लोह घटक भेटत असतो. तुम्ही जर तांब्याच्या ताटामध्ये जेवले, तर तांब्याच्या ताटापासून आपल्या शरीराला तांब घटक भेटत जसं जस्त असतं. असे भरपूर घटक असतात. ते घटक आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचे असतात. तुम्ही ज्या ताटात जेवताना, ते ताट कुठलंही असू द्या, फक्त ते ताट आहे ना, ह्या राखेने धुत जा. मंडळी, भारत देशामध्ये ही जी राख वापरायची ना आपल्या महिला भांडे धुण्यासाठी, तर हीच राख आता ऑनलाईन जपान, युरोप, इंग्लंड, अमेरिका अशा भरपूर देशामध्ये ह्या राखेचा व्यवसाय करत आहे लोक. मंडळी, ह्या जर राखेचा उपयोग आपण आपल्या शरीरासाठी जर केला ना, आपलं शरीर आहे ना 100 वर्षाच्या पुढं एकदम निरोगी राहणार आहे. पूर्वीचे लोक 150 ते 200 वर्ष जगत होते. एकदम त्यांचे दातही पडत नव्हते, डोळ्याची नजर कमी होत नव्हती, म्हणजे त्यांचं शरीर एकदम तंदुरुस्त असायचं. मंडळी, ही आपली जुनी परंपरा आहे. ही परंपरा आपल्याला विसरायची नाही. कारण की मंडळी, इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये जो व्यक्ती ह्या राखेला विसरणार नाही ना, त्या व्यक्तीला कुठलाच आजार होणार नाही. जसं की BP असू द्या, शुगर असू द्या, मूळव्याध असू द्या, उष्णता असू द्या, रक्तामधील गाठी असू द्या, आपल्या शरीरातील जे शेकडो आजार आहेत ना, ते शेकडो आजार ही राख दूर करणार आहे. मंडळी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ह्या राखेचा उपयोग आपल्याला नेमकं कसा करायचा आहे? मंडळी, ही जर राख आपण पाण्यामध्ये पिलो ना, ही राख आपल्या शरीरासाठी घातक असते. मंडळी, ह्या राखेचा उपयोग खूप सोपा आहे. जसं आपल्या जुन्या काळामध्ये आपल्या महिला ह्या राखेने भांडे घासायच्या ना, आत्तासुद्धा आपल्याला ह्या राखेनेच भांडे घासावं लागणार. आणि जर तुम्ही उद्यापासून जर ह्या राखेने भांडे घासले नाही, तर तुम्हाला प्रत्येक आजाराला हे बळी पडावं लागणार. मग ते आजार खूप घातक असणार. मंडळी, ह्या राखेमध्ये प्रचंड असं कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे, कार्बोनेट आहे, मॅग्नेशियम आहे, लोह आहे, मॅग्नीज आहे, सोडियम आहे, जस्त आहे, तांबा आहे, सल्फर आहे आणि ह्या राखेमध्ये बोरॉन सुद्धा असतं. म्हणजे मंडळी, आपल्या शरीराला जेवढे घटक पाहिजे असतात ना, तेवढे घटक ह्या राखेमध्ये आहे. पण नेमकं प्रश्न असा येतो, ह्या राखेचा उपयोग आपल्याला नेमकं कसा करायचा? मंडळी, आजकाल आपण ह्या राखेने भांडे धुत नाही, सरळ काय करतो, दुकानामध्ये जातो आणि भरपूर असे ब्रँड आलेले आहेत साबणीचे. ही साबण, ती साबण, ती साबण, आणि त्या प्रत्येक साबणीमध्ये प्रचंड असं आहे ना केमिकल असतं. आणि ते केमिकल आपल्या शरीरासाठी, आपल्या शरीरातील असणाऱ्या रक्तासाठी, हृदयासाठी, किडण्यासाठी इतकं काय घातक केमिकल आहे ना, ते केमिकल थोडं आपल्या पोटामध्ये जातं, आपल्या लहान बाळाच्या पोटामध्ये जातं आणि आपल्याला भरपूर असे आजार जडत असतात. तर ह्या राखेचा उपयोग आजपासून तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये चालू करा. फक्त या राखेने भांडे घासा. कारण की ह्या राखेने जर भांडं घासलं
आणि हे भांडं रात्रभर जरी पाण्यामध्ये ठेवलं ना तर राख ह्या ताटापासून वेगळी होत नाही. आता मंडळी, ह्या राखेचे जर इतके शरीरासाठी फायदे आहेत ना आपल्या, तर ह्या राखेचा उपयोग कसा करायचा आहे आपल्याला. रात्री काय करत जा, हे भांडे असे राखेने ना स्वच्छ धुवून काढत जा. आणि तुम्ही किती जरी भांडे धुतले ना, ही राख ह्या ताटाला चिटकलेलीच असते. आणि ह्या राखेतील 17 ते 18 घटक असणारे आपल्या शरीरामध्ये जातात. आपल्या शरीरामध्ये हे जर सगळे घटक गेले ना, आपल्या हाडामध्ये कॅल्शियम भेटणार आहे. जेवढे आपल्या शरीराला घटक लागतात ना महत्त्वाचे, ते सर्व घटक आपल्या शरीराला ह्या राखेपासून भेटणारच आहे. हे जे तेल बनवून दाखवलं ना, जर कोणाला खरोखर त्रास होत असेल गुडघेदुखीचा, कंबरदुखीचा, त्यांनी हे तेल बनवा. ह्या तेलाने संपूर्ण शरीराची मालिश करा. आणि आजच्या व्हिडिओमधून मला तुम्हाला हे सांगायचं होतं, ही जी राख आहे ना आपली चुलीतील राख, ह्या चुलीतील राखीने तुम्ही नियमितपणे भांडे घासा. आजपासून दुकानातल्या साबणी बंद करा. कुठलंही भांडं असू द्या, चहाचा भांडा असू द्या, कढई असू द्या, पातेला असू द्या, चमचा असू द्या, ते सर्व भांडे आहेत ना ह्या राखेने घासा. ह्या राखेने जर भांडे घासले तर ह्या राखेमधील 17 ते 18 महत्त्वाचे असणारे घटक आपल्या शरीरामध्ये जाणार आहे. मंडळी, आता मी तुम्हाला समजून का सांगितलं, कारण की ही राख आपल्याला पाण्यातून पिता येत नाही आणि ह्या राखेचा दुसऱ्या पद्धतीने आपल्याला उपयोग करून घेता येत नाही. म्हणून तर मंडळी, पूर्वी आपल्या महिला ह्या राखेनेच भांडे घासायच्या. आणि पूर्वीच्या काळात म्हणून तर कुणाचेच गुडघे, हातपाय, कंबर, डोळ्याची नजर ही कुठलीच कमी होत नव्हती. ह्या राखेमुळं आपल्या शरीरातील संपूर्ण रोग पळून जातात आणि आपले पैसे सुद्धा वाचतात. मंडळी, आपल्याला साबण आणून भांडे घासायला खूप छान वाटतं, फेस भरपूर होतो, पण त्याचे भरपूर असे घातक परिणाम आहेत. पण मंडळी, आपली पारंपरिक जुनी पद्धत तुम्ही टिकून ठेवा. आजपासून भरपूर महिलांना आजचा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या दादांची एकच विनंती राहील, भरपूर ताईंना आजचा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्या प्रत्येक ताई ह्याच राखेने भांडे घासतील. आज भारत देश सोडला तर इतर देशांनी सुरुवात केलेली आहे. तुम्ही जर ऑनलाईन चेक केलं ना, तुम्हाला ऑनलाईन ही राख भरपूर प्रमाणामध्ये भेटली जाईल. एकदम स्वच्छ राखेने भांडे घासण्याची पद्धत आपल्या भारत देशाची संस्कृती आहे. बाहेरच्या देशांनी ह्या राखेचा उपयोग करायला सुरुवात केलेली आहे, कारण की त्यांच्या देशामध्ये असल्या साबणी बॅन आहेत. मंडळी, तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या भांडे घासायच्या साबणी आहेत ना त्या बाहेरच्या देशामध्ये बॅन आहेत. भरपूर असे प्रोडक्ट आहेत ते बॅन आहेत. आणि तेच प्रोडक्ट आपण आपल्या महाराष्ट्रातील लोक, भारत देशातील लोक एकदम हावभावाने खरेदी करतात. त्यांना असं नवीन वाटतं. पण तुम्ही नवीनकडे जाऊ नका, जुन्या पद्धती विसरू नका. आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला कळकळीने तेच सांगत आहे. ह्या राखेमुळेच तुमचे गुडघे, कंबर, मणके, तुमच्या शरीरातील जेवढे हाडं असतील, पोटाचे विकार असतील, ते सर्व ह्या राखेमुळे दूर होणार आहे. आणि ह्या राखेचा उपयोग आपल्याला फक्त भांडे घासण्यासाठीच करायचा आहे. तुम्ही भांडे घासताना राहू द्या ना, बिंदास थोडी राख शिल्लक राहू द्या, ती राख आपल्या पोटात जाऊ द्या. तेवढी ही राख आपल्या कामाची आहे, फायद्याची आहे आणि आपल्या शरीरासाठी चांगलीच आहे. आता भरपूर दादांच्या मनात प्रश्न असेल, दादा मग ही राख पिऊ शकत नाही का आपण, कारण की राखेमध्ये ना जाडसर थर असतो, वाळूचे खडे असल्यासारखं चरबट असते राख, त्याच्यामुळे ही राख आपल्याला डायरेक्ट पिता येत नाही. ह्या राखेचा उपयोग आपल्याला फक्त ह्याच पद्धतीने करता येणार आहे. भांड्याला लावा, भांडं फक्त एकदाच धुवा. थोडी राख जरी शिल्लक राहिली, तुम्ही कितीही स्वच्छ भांडं धुवा, राख ही ताटाला चिटकूनच राहत असते. आणि ताटाला चिटकलेली राख जेवण करण्याच्या टायमाला ती राख आपल्या पोटात गेलीच पाहिजे, त्याचे काहीच साईड इफेक्ट होणार नाही. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या आपल्या लहान बाळाला प्रेरणा देणारा होता. त्याच्यामुळं मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि मंडळी, गावची चव या यूट्यूब चॅनलचे तुम्ही व्हिडिओ खूप प्रेमाने बघता, मला खूप असा आनंद वाटतो. तर चला मंडळी, मी ज्या पद्धतीने तुम्हाला तेल बनवून दाखवलं, ज्या पद्धतीमध्ये ह्या राखेचे फायदे सांगितलेले आहे ना, ते तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून कळवा. आणि आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि टिप्पणी करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.